तर नमस्कार मित्रांनो, आता घरी सगळ्या गुरांना खायला टाकून मी आलो होतो. हे ऐक ना बादल, ह्या बादलला घेऊन आपल्या आंब्याच्या शेतात, म्हणजे रात्री पाऊस आला तर थोडा आणि वारं तर भरपूर होतं रे रात्री, तर त्याच्यामुळे आंबे पडलेत का बघायला आलो होतो. म्हटलं चला सकाळ सकाळी बादलला घेऊन जाऊ. त्याला पण थोडंसं खायला टाकलं होतं आणि आता घरी गेले पण टाकायचे. ऐक नाही बैल, अरे बैलच नाही ते मला बादल म्हणायचं. तर त्यासाठी आलो होतो, पण आपल्या कैऱ्या बी लई पडल्यात आंब्याच्या. मग तेच बादल, मग असं जे मला चलत यायचं होतं ना, तर मग बादलवर बसून आलो. म्हटलं आणि मला आता थोडी थोडी सवय झाली त्याला एकटं सोडायची. नाही तर पहिले 2-3 दिवस मी त्याला एकटं सोडतच नव्हतो. म्हणजे पप्पा किंवा मी, नाहीतर भैडूला बोलवायचो मी. कारण भैडूला लगाम वगैरे घालायचं असेल ना, तर म्हणजे एकटा घालायचो मी, पण जास्त डेअरिंग करावं लागायची. मग भैडूला सवय होती ना, तर त्याच्यामुळं भैडूला आणायचो मी. बादल, तर मग भैडू डेअरिंग करायचं भरपूर. तर मग आज त्याला एकट्यालाच घेऊन आलो. काल पण मी एकट्याने सोडला होता, 2-3 दिवस झाले एकटा सोडतोय मी. मग आलो होतं तर कैऱ्या तर बघायला आलो होतो. हा एक बादल, तर आंबे पडलेत का बघायला होतं. तर आंबे बऱ्यापैकी पडलेत बरं का, कारण वारं पण भरपूर होतं ना, तर त्याच्यामुळे थोडंफार नुकसान होतंच. तर कैऱ्या भरपूर पडल्यात खाली आणि ह्या चांगल्या कैऱ्यात. पण आता आपण घरी किती खाणार, मी 1-2 घरी आपल्याला भाकरीसोबत खायला घेऊन जातो. मग बाकीच्या कैऱ्यांचं काही करता येत नाही, कारण कोय पण धरली नाही. आणि मला आंबे भिजवायचे होते, पण आता भिजवायची गरज वाटत नाही, कारण की पाऊस आला आहे. एक 4-5 दिवस तर भिजवायची गरज पडत नाही. मग त्यानंतर बघू. आणि ह्या बादलचं काय सारखी हालचाल करतो, त्याला नाही चालवलं ना तर तो स्वतः सारखी हालचाल करतो. आत्ताशी शांत हो बाय. चल बादल चल. हे बघा झाला सुरू चालायला. त्याला डावीकडे घ्यायचं म्हटलं उजवीकडे, हे बघा असं थोडंसं उजवीकडे क्रॉस करायचं. आंब्याच्या झाडाजवळ पण जाता येतं. चल चल पुढं. आहे बघा हे कैरी आपल्या. हा एक बादल, थांब थांब म्हणलं की थांबतो, पण जास्त वेळ थांबत नाही, लगेच हालचाल करतो. पुढचे पाय जागेवर ठेवले ना तरी मागचे पाय हालचाल करतो इकडे तिकडे. हे बघा एवढा मोठा आंबा पडला आहे. किती मोठा आंबा आहे, एवढाले आंबे जर पडले तर मग लस नुकसान होतं ना. मला वाटतं 1 महिन्याच्या आत तर कोय धरतात आंबे, म्हणजे पिकतील वाटते असं. आता एप्रिल पण चालू झाला आहे, मेमध्ये तर पिकतीलच. हे बादल ये पुढे, चल चल पुढे. मी एकटा असलं नाही ह्याला पळवत नाही मी, म्हणजे कधीच, कारण मला बॅलन्सच राहत नाही. ह्याला आपण पॅड घेणार आहेत बसायचं, मग तेव्हा बॅलन्स राहील. बादल, बादलला पाण्यावर आणले, बादलचा तर घामच निघला. म्हणजे मी लय खेळलो आंब्याकडे 2-3 वेळेस जाऊन आलो आहे. त्याला आंब्याच्या शेतात पण थोडं चालवलं आहे. म्हणजे तो पळतो पण आता मला हळूहळू, पण बॉडीलाच व्हायब्रेट होती तो हळूहळू पळला की. पण फास्ट तर मला जमत नाही. आता मी चाललोय काटण्यातल्या शेतात. आपला गव्हाचा भुस्सा आहे ना, तर तो भरून आणायचा आहे. 2 बैलगाडी अगोदरच आणल्यात, आता ही 3री बैलगाडी. त्या बैलगाडीला अशी साईडने हिरवी नेट लावली होती, ह्याच्यात भुस्सा भरून आणला आहे. आणि ह्याच्यावर एक गटुडं होतं, आपल्या ह्या पिवळ्या ताडपत्रीत बांधलेलं एक गटुडं होतं. ते गटुडं आता खाली घेतले आणि साठीत असं मोकळं भुसकाट भरून आणलं होतं. हे आहे आपल्या काटवांच्या शेतातला गव्हाचा भुस्सा. हा भुस्सा एकदम छान आहे, म्हणजे बारीक बारीक आहे, कुट्टीसारखा, कुट्टी एवढ्या साईजचा. आणि एवढा इकडे शेडमध्ये तर एवढा भुस्सा आणला आहे. आणखीन 2 खेपा भरतील बैलगाडीच्या. ह्याच्या अगोदर आम्ही 3 खेपा आणल्या होत्या आज. आता ही 4थी खेप आहे. 3 खेपामध्ये एवढा भुस्सा आला आहे. आणखीन 2 खेपा होतील वाटते, म्हणजे भरपूर भुस्सा निघाला काटवांतल्या शेतात. आता नाही छोटीवाली कुट्टी चालू केली कुट्टी करायला. आता अगोदर या घरच्या गुरांना खायला टाकतो, नंतर आणायचं. हे काय ना 3 फेज लाईट आभाळामुळे घोटाळा होता, त्यामुळे ती छोटी कुट्टी चालू केली. आज भैयाने फक्त हिरवा नेपेर तोडला, नाहीतर मी लाल का हिरवा तोडत होतो. लाल का संपला, लाल का 2 दिवसाचाच बाकी आहे. मग त्यानंतर हिरवा नेपेरच आहे. आणखीन ह्याचे 3 पट नेपेर येणार आहे. आता आणखीन एक खेप राहिली, पण ती उद्याच्या आणायची, दिवस मावळला आता. आणि त्या गायमध्ये जी अलीकडे बसली ना, ती आपली काळी गायवर का, तिला टिक्का आणतील. ती बांडी गाय विकली त्यांनी, पण काळी गाय ठेवली. तर ही पण तयार करून जवळ आल्यानंतर विकतील.